गाव महानगरासह जंगलांना लागून असलेल्या सरकारच्या सर्व पडीक व महसुली जमिनीवर आता मोठ्या प्रमाणावर नेपियर ग्रास आणि बांबूची लागवड करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला। विशेष म्हणजे ही जमीन स्थानिक महिला बचत गट, महिला आर्थिक विकास महामंडळ तसेच सुशिक्षित बेरोजगारांच्या संस्थांना 3 वर्षाच्या भाडेपट्ट्यावर दिली जाणार आहे। राज्यातील चारा टंचाईच्या समस्या तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी उपाययोजना करण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याने मंत्रालयातील महसूल मंत्री बावनकुळे यांच्या दालनात ही बैठक पार पडली। बैठकीला अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल आणि मंत्रालयातील विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते। महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले, राज्यातील दुग्ध व्यवसायाला गती देण्यासाठी दर्जेदार चाऱ्याची उपलब्धता असणे अत्यंत आवश्यक आहे। चांगले दूध पाहिजे असेल तर चांगला चारा मिळणे गरजेचे आहे। हा मूळ हेतू डोळ्यासमोर ठेवून या योजनेचे नियोजन करण्यात आले आहे। या नव्या धोरणामुळे राज्यातील एकही सरकारी महसुली जागा किंवा शेती क्षेत्रातील शासकीय जमीन पडीक राहणार नाही। या जमिनीचा वापर केवळ चारा आणि बांबू लागवडीसाठीच नव्हे, रोपवाटिका, अपारंपरिक ऊर्जा स्तोत्र आणि सेंद्रिय खत निर्मिती यासारख्या पर्यावरणपूरक रोजगाराभिमुख प्रकल्पासाठी केला जाणार आहे। कडक अंमलबजावणी आणि त्रिपक्षीय करार, जमीन मोजणी व फलक, राज्यातील संपूर्ण सरकारी जमिनीची तातडीने मोजणी करण्यात येणार असून सर्व शासकीय जमिनीवर शासकीय मालमत्ता असल्याचे फलक बोर्ड लावण्याचे कडक आदेश देण्यात आले आहेत। त्रिपक्षीय करार यंत्रणा जमिनी भाडेपट्ट्याने देण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ, माविम, गटविकास अधिकारी, BDO आणि संबंधित कार्यकारी यंत्रणा यांच्यात एक मजबूत त्रिपक्षीय करार केला जाईल। महसूल विभागाच्या वतीने उपजिल्हाधिकारी या कराराची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करतील। खाजगी जमिनीबाबत नियम, शासकीय जमिनीसोबत आता शेतकऱ्यांना किंवा कोणत्याही भूधारकाला आपली खाजगी जमीन विनाकारण पडीक किंवा रिकामी ठेवता येणार नाही। तिचा योग्य शेती किंवा चारा उत्पादनासाठी वापर करणे बंधनकारक असेल। शहरी प्राधिकरणाच्या जागांचाही होणार वापर। या महत्त्वाकांक्षी योजनेची व्याप्ती केवळ ग्रामीण भागापुरती मर्यादित नसून शहरी व निमशहरी प्राधिकरणाच्या क्षेत्रातही ती लागू केली जाणार आहे। MMRDA, PMRDA, MMRDA, सिडको आणि इतर सर्व स्थानिक प्राधिकरणाच्या अखत्यारीत येणाऱ्या महसूल विभागाच्या सर्व मोकळ्या व पडीक जागा या प्रकल्पासाठी ताब्यात घेऊन वापरल्या जातील। महिला बचत गट आणि बेरोजगार तरुणांना रोजगाराचे मोठे साधन उपलब्ध होणार आहे। पडीक जमिनीचा हा हरित कायापालट राज्याच्या कृषी आणि ग्रामीण विकासाला एक नवी दिशा देणारा ठरेल। चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री।